जागा वाटपावरून मवियात तिढा। ठाकरे गट 23 जागांवर ठाम। प्रत्येकी 12 जागा लढण्याचा वंचितचा प्रस्ताव। देशात इंडिया आघाडीत रुसवे फुगवे सुरूच आहेत, तर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे। लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम आहे। विशेष म्हणजे जिथे ठाकरे गटाचे खासदार नाहीत त्या अकोला आणि ईशान्य मुंबईच्या जागेवर देखील ठाकरे गटानं दावा केलाय। ठाकरे गटानं कोणत्या 23 जागांवर दावा केलाय पाहूयात। रामटेक, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, शिर्डी, धाराशिव, कोल्हापूर, हातकणंगले, अकोला, याशिवाय मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग। चाहे राहुल जी है, सोनिया जी है, खरगे साहब है, वेणुगोपाल जी और ये जो बड़े नेता है, जो डिसीजन मेकर है, उनके साथ उद्धव ठाकरे जी का हमारा डायलॉग बहुत ही अच्छी तरह से चल रहा है। तो हम कितने लड़ेंगे, आप कितने लड़ेंगे, ये बात दिल्ली में होगी। यहाँ कोई गांव के गली के जो लोग हैं वो अगर बोलेंगे राष्ट्रीय स्तर की बात तो कौन सुनेगा। हमने कहा है कि हम हमेशा महाराष्ट्र में 23 सीटें लड़ते आए हैं। काँग्रेसला मात्र ठाकरे गटाचा हा दावा मान्य नाही। काँग्रेसनं ठाकरे गटाची ही मागणी अक्षरशः धुडकावून लावली आहे। शिवसेना ने जिस तरीके से, मैंने अखबारों के जरिए देखा कि जिस तरीके से डिमांड की है कि 23 सीटें चाहिए, 23 सीटें बहुत ज्यादा होती हैं। आउट ऑफ 48 23 सीटें आपको दे देंगे तो हम क्या लड़ेंगे। एक इस तरह से मांग पब्लिक में जाके करने के बजाय, अखबारों के जरिए करने के बजाय, आप इंडिया के बैठकों में सारी बातें रख सकते हैं। शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून जुंपलेली असताना वंचित बहुजन आघाडीनं एक वेगळाच प्रस्ताव ठेवलाय। शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, पवार गट आणि वंचित आघाडी या चारही पक्षात लोकसभेच्या 48 जागांचं समसमान वाटप करावं आणि प्रत्येकी 12 जागा लढवाव्या असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीनं दिलाय। एनसीपी, आयएनसी आणि सेना हे 4 पक्ष एकत्र यायला मागत आहेत आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी आणि हा फॉर्म्युला स्वीकारून, म्हणजे प्रत्येकाला ह्याच्यामध्ये 12 सीट येतात, हा फॉर्म्युला स्वीकारून पुढे जावं। उत्तरेतल्या राज्यातल्या निकालांमुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय। राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे गटाची साथही भाजपला आहे। दुसरीकडे मवियात मात्र जागा वाटपावरून धुसफूस आहे। भाजपला हरवण्यासाठी मतभेद विसरून एक होण्याचं आवाहन मवियातला प्रत्येक पक्ष करतोय, परंतु दुसरीकडे जागा वाटपात मात्र नमती भूमिका कुणीच घेताना दिसून येत नाही। त्यामुळं जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याचं आव्हान मवियातल्या नेत्यांसमोर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनवणेसह कृष्णांत पाटील, झी मीडिया, मुंबई।